हॅलो गाईस, तर मी आत्ता आलो आहे. हे बघा, हे बोर्ड रामलिंग. आणि बघा हे मध्ये असं हे होतं लाईटिंगचं आणि लाकडाचे हे होती पाट खालचं. वरती रेस्ट हाऊस आहे, तिथं पण जाऊ. पण बघू सर ट्रॅक किती छोटं ना, असं गार्डनमध्ये असं जसं छोट्या रेल्वे असतात ना तसं ट्रॅक आहे. मग स्टेशन ते असेल ना का मंदिर आहे? ते मंदिर आहे. हां स्टेशन नाही म्हणत मी इथं. मग स्टेशन नाहीच आहे याला. हाऊ दे हा पाण्याचा. हां हा आत्ताच विचारतो. तर हे बघा सेंट्रल रेल्वेचं तिथं बोर्ड आहे, ट्रेनिंग कॅम्प. आणि हे असं ट्रॅक आहे त्या इंग्रजच्या काळातलं स्टेशन. इंग्रजांमुळे खरं तर ना भारतात रेल्वे आली असं म्हणू शकतो आपण. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी इथे रेल्वे आणली होती. असंच पुढे जाते रेल्वे आणि वरती गेस्ट हाऊस आहे. तर आपण जाऊ आता गेस्ट हाऊसवर आणि तिथलं गेस्ट हाऊस कसं आहे ते पण बघू. जे वरती दुर्गादेवीचं मंदिर पण आहे आणि गेस्ट हाऊससुद्धा. महाने नेण्यामध्ये पण परवानगी नाही आणि कोणाला यायचं असेल तरी पण परमिशन नाही. म्हणजे घ्यायची घेऊन परमिशनमध्ये यायचं. इथं कोणच नाही परमिशन घ्यायला. हे दिसतंय का तुम्हाला पाण्याचं तळं? हा सांगत होता मला की बांधकाम म्हणजे खाणताना इथं हे निघलं होतं बंदुका. दुर्गादेवी आणि खाली ती कोणती देवी मग ते लक्ष्मी आहे का? बघा हे दुर्गादेवीचं मंदिर. झाडं हवा त्याच्यामुळे भारी वाटते. लोकेशन कसलं वाटतं, असं वाटतं फार्म हाऊससारखंच आहे. कसलं व्ह्यू वरून बघा कसलं भारी वाटते. वाव, झाडं बघा किती मोठं. गार्डन बघा मेंटेन ठेवलं एकदम भारी. हिस्ट्री नाही अंदर नाही आहे. फिर इधर ही जात इधर तक आहे. इंग्रजांच्या काळातलं जे रेल्वे स्टेशन होतं ना, वरती गेस्ट हाऊस आहे ते पण दाखवतो. पण इंग्रजांच्या काळातलं जे रेल्वे होतं त्याच्या ट्रॅक वगैरे कशा होत्या, कसं होतं ते रेल्वे स्टेशन ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे बोर्ड रामलिंग. आणि हे जे दिसतंय हे रेल्वे ट्रॅक आहे. म्हणजे अगोदरचे म्हणजे हे रेल्वे ट्रॅक ते आपल्या गार्डनमध्ये कशा छोट्याशा तशा पद्धतीचेच होत्या. आणि बघा हे मध्ये असं हे होतं लाईटिंगचं आणि लाकडाचे हे होती पाट खालचं. की इथं रेल्वे स्टेशन नव्हतं, रेल्वेचा सगळ्यात शेवटचा स्टॉप तो ना इथं रेल्वे ते आहे का? चल तिकडे. इथं रेल्वे लावून वरी रेस्ट हाऊस. वरती रेस्ट हाऊस आहे तिथं पण जाऊ. पण बघू सर ट्रॅक किती छोटं ना, असं गार्डनमध्ये असं जसं छोट्या रेल्वे असतात ना तसं ट्रॅक आहे. आणि असे लाकडाचं आहे. हे बघा हे लाकडाचं आहे. आता आपल्याकडे तर सिमेंटाचं आहे. आणि हे शेवटचं रेल्वे स्टेशन आहे. मंदिर आहे कुठं? मागच्या साईडला ना. हे स्टेशन असेल है ना? नाही ती आता बांधलं इथं. हा का? जेवायचे कार्यक्रम होते ना, जेवण्यासाठी. मग स्टेशन ते असेल ना का मंदिर आहे? ते मंदिर आहे. हां हां. स्टेशन नाही म्हणत मी इथं. मग स्टेशन नाहीच आहे याला. ही सगळ्यात लास्ट पॉइंट आहे. हां हां. आणि इथं रेल्वे थांबून रेल्वे ड्रायव्हर आहेत का ते तिथं वरी रेस्ट करायचे. ही विहीर आहे काय खाली? खाली काय नाही बघा ट्रॅक तर बघा तुम्ही कसं, पण एक्झॅक्ट एकदम स्ट्रेटमध्ये असं क्रॉस नाही काय नाही, एकदम भारी. म्हणजे लाकडं असताना पहिले काळातले बघू शकतो तुम्ही, लाकडं आणखी पण मजबूत आहेत. किती वर्ष झाले जवळजवळ. हे काय काय माहीत, विहीर आहे काय? भाई पाणी आहे ह्याच्यात, तर पाणी हाऊ दे हा पाण्याचा. हां हा आत्ताच विचारतो. तर हे बघा सेंट्रल रेल्वेचं तिथं बोर्ड आहे, ट्रेनिंग कॅम्प. आणि हे असं ट्रॅक आहे त्या इंग्रजाच्या काळातलं स्टेशन. आपण आता थोड्या वेळात गेस्ट हाऊसवर जाऊ. पण त्याच्या अगोदर आणखी एक इंग्रजांमुळे खरं तर ना भारतात रेल्वे आली असं म्हणू शकतो आपण. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी इथे रेल्वे आणली होती. कारण की इथले ज्या काय मौल्यवान वस्तू, सोने चांदी जे काय असेल ते सगळे त्यांनी इथून त्यांच्या देशात ट्रान्सफर करण्यासाठी त्यांनी तिथून रेल्वे इकडे आणली. आणि त्याच्यामुळं भारतामध्ये रेल्वे आली. आपल्या भारतामध्ये रेल्वे आली असती पण कधी आली असते ते नाही माहीत. पण त्यांच्यामुळे जरा लवकरच आली, पण त्यांनी पूर्ण भारताला लुटून घेतलं. हे असंच पुढे जाते रेल्वे आणि वरती गेस्ट हाऊस आहे. तर आपण जाऊ आता गेस्ट हाऊसवर आणि तिथलं गेस्ट हाऊस कसं आहे ते पण बघू. एकदम भारी वाटतं हा व्ह्यू. हे बघा इथं बोर्ड आहे दुर्गादेवी हिल. म्हणजे वरती दुर्गादेवीचं मंदिर पण आहे
आणि गेस्ट हाऊससुद्धा. बोर्ड लिहिलेला आहे इथं, परवानगीशिवाय सक्त म्हणून वाहने आणण्यास आणि वाहने नेण्यामध्ये पण परवानगी नाही, आणि कोणाला यायचं असेल तरी पण परमिशन नाही. म्हणजे घेऊन परमिशनमध्ये यायचं. इथं कोणच नाही परमिशन घ्यायला. कसलं भारी नाही गेस्ट हाऊस. म्हणजे एकदम डोंगरामध्ये, दोन्ही बाजूने झाडे आणि मधून रस्ता. शेततळे बंद का पडले माहिती आहे हां का? खाणकाम करताना इंग्रजांच्या बंदुका सापडल्या. हां आणि ती बंदुक्या आहेत तेरमध्ये. हे दिसतंय का तुम्हाला पाण्याचं तळं? हा सांगत होता मला की बांधकाम म्हणजे खाणताना इथं हे निघलं होतं, बंदुका इंग्रजांनी लपवलेल्या, तर ते निघल्यामुळे ते बंद ठेवले. वरती काय ते का गेस्ट हाऊस? नाही ना, गेस्ट हाऊस असणार आहे मे बी त्या. हो. ती जे इंग्रजाचे मॅप ते होतं का, ते तिथं होतं. हां गेट आहे मध्ये, पुढं गेट बंद आहे ना, आहे. साईडनी काय साईडने ना वरून जात आहे गेटच्या? हां हे बघा, हे दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि साईडलाच गेस्ट हाऊस. दोन्ही पण आहे. तुम्हाला बघायचं असं हे इथून आहे, इथून रस्ता आहे, इथून गेट बंद आहे. आपण खालून जाऊ शकतो. नको चल ना, तेवढ्याच मजा आहे इथं. कोणच नाही वाटतं इथं. तेवढं कुत्रं दिसतं. बाई कसलं भारी वाटतंय हे गेस्ट हाऊस. बसले कोण आहे? विचारू शकतो काय मध्ये बसले फॅमिली. थांब जरा एक मिनिट, इथलं शूट काढू दे मला. कसलं भारी वाटते. हे बघा, हे बघा घंटा वगैरे झाडाला, बांगड्या, आणि हिलवर असल्यामुळं ना वा भाग असला व्यू दिसतो. कायम थंड हवा असते. कायम थंड हवा पण येते, एकदम थंड हवा. उघड. हे बघ, हे आहे दुर्गा देवी, आणि खाली ती कोणती देवी? मग ते लक्ष्मी आहे काय? मग बघा हे दुर्गा देवीचं मंदिर. किती मूर्ती आहे साईडने बघा. एक नंबर लोकेशन आहे वरती. मेन म्हणजे इथं झाडं वगैरे साईडने असले आहे का, आणि स्वच्छ झाडं, हवा, त्याच्यामुळे भारी वाटते. हे लोकेशन कसलं वाटतं, असं वाटतं फार्म हाऊससारखंच आहे. हे बघा आणखी टिकलेलं बांधकाम आहे किती वर्षाचं. मध्ये बघायला अलाउड आहे का नाही विचारू आपण. ते मध्ये बसले थांब ना, आता आपण काय करू, थोडा वेळ थांबू इथं, थोडंसं रेस्ट बसू, आणि मग खूप भारी वाटलं रे. अरे कसलं व्ह्यू वरून बघा, कसलं भारी वाटते. वाव. ही ते बघा ट्रॅक. ही बालाघाट डोंगर आहे. हां ना, तिथपर्यंत ट्रॅक आहेत, नंतर स्टॉप आहे, तिथे ट्रॅक नाहीत. झाडं बघा किती मोठं, गार्डन बघा मेंटेन ठेवलं एकदम भारी. हिस्ट्री पुढच्या पिढीला बघण्यासाठी. इथे फॅमिली राहते इथे एक, जे की पूर्ण हे मेंटेन ठेवते. हे बघा हे इंग्रजांच्या काळाच्या फुलपास आहे. हे बघा कसलं आहे. समोरून पण येण्यासाठी रस्ता आहे, पण तेवढं बंद. झाड बघा कसलं भारी. वाव. थोडं आपण जरा तिकडे जाऊ त्या साईडला, जिथे हिलचा बोर्ड होता, तिथे जाऊ आपण. थोडंसं खाली बोर्ड आहे, हा जा एक्झिट असावा मला वाटतं. एक्झिट आहे वाटते, पण तिकडून लॉक आहे, त्याच्यामुळे आपण आलेल्या रस्त्याने जाणार आहेत. हे बघा हा गेट आहे, हे पूर्ण लॉक वगैरे केलं आहे सगळ्या रूमा. आणि खाली झाड, पावसाळ्यात एकदम हिरवगार असतं, पण आता सगळे वाळले आले खाली. बघू आप यार रहते हो ना, ये पूरा मेंटेन आप ही करते हो? नहीं ये आप पूरा देखते हो ना? ऊपर पूरा हम लोग देख। आप ऊपर जाएंगे? नहीं नहीं इधर अलाउड नहीं। अंदर? अलाउड
नाही आहे फिर इधर जात इधर तक आहे. हे बघा कुत्रे मध्ये अलाउड नाही जुनं बघायला. छू 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 छू. तर असं होतं हे हिलवरचं दुर्गादेवीचं मंदिर आणि गेस्ट हाऊस, इंग्रजच्या काळातलं गेस्ट हाऊस. म्हणजे दोन्ही लोकेशन एकाच ठिकाणी बघायला भेटतील. पण हे जे मंदिर आहे ते अगोदर होतं आणि नंतर इंग्रजांनी इथं गेस्ट हाऊस बांधलं. तर असा होता बघा हा इंग्रजांच्या काळातलं गेस्ट हाऊस आणि दुर्गादेवीचं मंदिर. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.